बांगलादेशमधून पोस्ट टाकली आणि भडकवण्याचा प्रयत्न केला नागपुरातल्या काही तरुणांना असं समोर येतंय आणि दुसरीकडे या अलीचं नाव समोर येतंय, काय सांगाल? सुवर्णा, खरं तर नागपूरमधला हा हिंसाचार जो आहे हा सुनियोजित होता आणि आता याचा एकामागे एक पुरावा जो आहे तो यायला लागलेला आहे. कारण गेले अनेक दिवस जे आहे ते नागपूरमध्ये अशा पद्धतीनं हिंसाचार करून जे आहे ते जातीय तेढ निर्माण करण्याचा कट जो आहे तो शिजत होता आणि हा कट शिजताना अनेक कट्टरतावादी जे नेते किंवा कट्टरतावादी कार्यकर्ते आहेत ते देखील यामध्ये सहभागी झाल्याचं जे आता समोर येत आहे. कारण आपण पाहिलं होतं की मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा फहीम खान जो आहे तो या सगळ्या कांडाचा जो आहे तो मास्टर माइंड असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सय्यद असीम अली याचं देखील नाव चर्चेत येत आहे. आपण पाहिलं होतं की 3 ठिकाणी जे आहे ते शहरातली या संदर्भात बैठक झाली होती. त्या तिन्ही ठिकाणच्या बैठकमध्ये सय्यद असीम अली यानं जे आहे ते लोकांची डोकं भडकवण्याची कामं जी आहे ती केली होती. हा सय्यद असीम अली काही दिवसांपूर्वी एक युट्यूब चॅनल चालवायचा आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते औरंगजेबाचं गुणगान करत होता. 2019 मध्ये लखनौ मध्ये हिंदुत्ववादी नेता कमलेश तिवारीची जी हत्या झाली होती त्या हत्या प्रकरणी जे आहे ते हा सय्यद जो आहे तो नागपूर कारागृहामध्ये जे आहे ते तुरुंगात देखील होता. 2024 मध्ये जे आहे ते याची तुरुंगातून मुक्तता झाली होती आणि त्यानंतर नागपूरमध्ये हा सगळा हिंसाचार करण्याच्या प्लॅन मध्ये जो आहे त्याचा सय्यद असीम अलीचा सक्रिय सहभाग होता आणि आता हे तपासातून पुढे आलेला आहे. सय्यद असीम अलीला जे आहे ते अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या झिंगाबाई टाके येथील घरी जाऊन आली. मात्र त्याला याचा सुगावा लागताच त्यानं जे आहे ते पळ काढलेला. त्यामुळे जोपर्यंत आता सय्यद असीम अलीला या सगळ्या प्रकरणात अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाशी बांगलादेशचा काय संबंध किंवा आणखी यामध्ये कट्टरतावादी नेते आहेत का, विशेष करून जम्मू काश्मीर मध्ये जो काही हिंसाचार होतो त्याच्याशी याचे काही तार जुळलेले आहे का, हे स्पष्ट होणार नाहीये. नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. छोटासा ब्रेक.